नमस्कार. कँडी क्रश, नीलम दोशी लिखित कँडी क्रश. जगभर प्रसिद्ध असणारी, देहभान विसरून खेळायला लावणारी गेम म्हणजे कँडी क्रश. मी सुद्धा खेळते. खरंच ही गेम खेळताना खूपच मज्जा येते. अशी आगळीवेगळी गेम तुम्हालाही सांगते, नक्कीच आवडेल. आपण यामध्ये 3 कँडी, 4 कँडी आणि 5 कँडीची गेम खेळणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहात ना? चला तर मग खेळूया. स्वार्थ अधिक संपत्तीची लालसा अधिक सत्ता, या 3 एकत्र येऊन बनतो तो भ्रष्टाचार. सर्वप्रथम ही कँडी फोडून काढूया. या दंभ अधिक आक्रोश अधिक आसक्ती अधिक विकृती हे 4, आणि राग अधिक द्वेष अधिक लोभ अधिक मोह अधिक मत्सर हे 5 एकत्र येऊन बनणारी इगो ही कँडी एवढ्या जोराने फोडूया की त्यातून चढाओढ अधिक स्पर्धा अधिक अप्पलपोटेपणा अधिक श्रेष्ठत्व या गोष्टी पूर्णपणे नामशेष करूया. मग त्यातून पुढे येईल ते प्रेम, माया, ममता, करुणा आणि वात्सल्य हे 5ही प्राप्त करूया. हे एकत्र येऊन माणुसकी जागवूया, जसे की मदर तेरेसा. परमार्थ, परोपकार, मदत आणि दुसऱ्यांचा विचार यातूनच सिंधुताई सपकाळ सारख्या व्यक्ती आपणासमोर आल्या. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण नक्कीच देणे लागतो. जमेल तसे आणि तेवढे करूच या. ज्या एकाग्रतेने गेम खेळतो तीच एकाग्रता पुढची लेवल गाठण्यासाठी होणारा जीवाचा आटापिटा, तोच प्रयत्न आपण आपल्या कामामध्ये लावूया. आपलं प्रोजेक्ट, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरल्या तर जगात सर्वश्रेष्ठ होणारच, यात काडीचीही शंका नाही. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय हवे असते? आत्मशांती, सुख आणि समाधान मिळून साध्य होते ते ध्यान. आत्मज्ञान अधिक चिंतन अधिक मनन इज इक्वल टू मौन. अशा पद्धतीने आपण कितीतरी कँडी एकत्र करून हवे ते साध्य करूया. उदाहरण द्यायचे झाले तर सूर अधिक ताल अधिक लय अधिक रियाज इज इक्वल टू आवाज. उदाहरणार्थ लता मंगेशकर. चातुर्य अधिक संभाषण कला अधिक वाचन इज इक्वल टू उत्कृष्ट वक्ता पु ल देशपांडे. शौर्य अधिक धाडस अधिक निडरता अधिक बाणेदारपणा हे सगळं कोण? किरण बेदी. संयम अधिक साधना आणि सातत्य खेळाडू सायना नेहवाल. शक्ती युक्ती ताकद कोण? पैलवान रेश्मा माने. सचोटी हातोटी आणि लिखोटी यापासून लेखक सुधा मूर्ती. बुद्धी एकाग्रता आणि सातत्य नाविन्याचा शोध कल्पना चावला. शास्त्रज्ञ अब्दुल कलाम. सत्य अधिक अहिंसा अचौर्य परमार्थ आणि साधना भगवान महावीर. असे कितीतरी आदर्श आपणासमोर आहेत. त्यांनी केलेल्या अपार कष्टाचे हे फळ आहे. आपण रोज एक घेतो मदतीसाठी. आपल्याकडे आहे ते जिद्द, अपार मेहनत, कष्ट, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, विश्वास, निर्णय क्षमता, नाविन्याची कास, प्रवाहाविरुद्ध जाऊन काही करण्याची धमक, अशा 8 बूस्टर व्हील आपल्याकडे हे आहेत. या चाकामध्ये प्रथम जिद्दला धक्का दिला की दुसऱ्याला आपटते. अपार मेहनतीने आत्मविश्वास जागृत होतो. अशा प्रकारे रोज धक्का देऊन सर्व चाके फिरायला लागली की मग रोज एक बूस्टर घ्यायचे. तेव्हा कुठे अपार कष्टाने खूप प्रतीक्षेनंतर जॅकपॉट लागेल. आपल्या गेममध्ये आपण 3 दिवस थांबतो बरं का. ते कशासाठी माहीत आहे का? सिंहावलोकन. आपण आतापर्यंत काय केले, काय चुकले, काय बरोबर, काय करायला हवे वगैरे वगैरे. अशा सर्व पद्धतीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली तर तुम्ही यशाच्या उच्च शिखरावर विराजमान होणारच. अशा कितीतरी प्रकारे सुंदर गेम बनवू शकतो. चला तर मग मित्रांनो, जरूर ही कँडी क्रश आत्तापासूनच खेळूया. आपल्या भारतभूमीला जगामध्ये सर्वोच्च स्थानावर नेऊया. संपूर्ण जगामध्ये भारतासारखा देश निर्माण करूया.
भारत माता की जय. थँक्यू. नीलम दोशी, कोल्हापूर.